7 मे 2025 रात्रीचे 1:05 सीमेवर शांतता होती, पण ही शांतता फसवी होती. पाकिस्तानमधील सियालकोट, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी निर्धास्त झोपले होते. त्यांना वाटलं होतं पहलगाममध्ये केलेला हल्ला भारत विसरेल, पण भारत विसरत नाही. 22 एप्रिल काश्मीरमधली पहलगाम दरी. पर्यटक फिरत होते, हसत होते आणि तेवढ्यात गोळीबार सुरू झाला. पाकिस्तान पृष्ठपोषित दहशतवाद्यांनी पर्यटकांना थांबवलं, त्यांचा धर्म विचारला आणि काही क्षणांतच 26 निष्पाप भारतीयांची हत्या केली. आईसमोर मुलं मारली गेली, पत्नीसमोर पती कोसळले. कित्येक महिलांचा सिंदूर त्या दिवशी पुसला गेला. तो फक्त एक हल्ला नव्हता, तो संपूर्ण भारतावरचा हल्ला होता. देशभर संताप उसळला. एकच प्रश्न होता, याचा बदला कधी? उत्तर दिलं गेलं, पण गोंधळात नाही, योजनाबद्ध पद्धतीने. दिल्लीमध्ये एक गुप्त बैठक झाली. लष्कर, हवाई दल, गुप्तचर यंत्रणा, 9 टार्गेट्स ठरवण्यात आली. ती ठिकाणं जिथून भारतावर हल्ल्यांचे कट रचले जात होते. आदेश स्पष्ट होता, सीमा ओलांडायची नाही, पण वार निर्णायक असायलाच हवा. 7 मेची रात्र. हवाई तळांवर हालचाल सुरू झाली. ब्राह्मोस मिसाईल्स सज्ज झाल्या. राफेल आणि सुखोई जेट्स उड्डाणासाठी तयार होते. कमांड सेंटरमधून सिग्नल मिळाला आणि भारतीय जेट्स आकाशात झेपावले. राफेल पुढे, सुखोई संरक्षणात. भारत आपल्या हद्दीतच राहून मिसाईल्स दागत होता. पहिला हल्ला मुझफ्फराबाद. क्षणात दहशतवादी तळ उद्ध्वस्त. यानंतर सियालकोट, मुरीदके, लष्करे तय्यबाचे अड्डे पूर्णपणे नष्ट करण्यात आले. पण सर्वात मोठा घाव बसला बहावलपूरमध्ये. जैश-ए-मोहम्मदचं मुख्य केंद्र, मरकज सुभान अल्लाह ब्राह्मोस मिसाईलने जमीनदोस्त करण्यात आलं. 100 पेक्षा जास्त दहशतवादी काही सेकंदात ठार झाले. यामध्ये मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रऊफ अझहरही होता. एकूण वेळ फक्त 21 मिनिटं. 21 मिनिटात भारताने आपल्या शहीदांचा हिशोब चुकता केला. दुसऱ्या दिवशी भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला. प्रेस समोर उभ्या राहिल्या 2 महिला अधिकारी, एक हिंदू, एक मुस्लिम. भारताने दाखवून दिलं, हा देश धर्मावर नाही, कर्तव्यावर उभा आहे. या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. कारण हा बदला होता त्या प्रत्येक महिलेसाठी जिचा सिंदूर पुसला गेला होता. संदेश स्पष्ट आहे, जर कोणी भारताच्या लेकींकडे वाईट नजरेने पाहिलं तर भारत त्यांचं अस्तित्व पुसून टाकेल. हा नवा भारत आहे. हा सहन करतो, पण विसरत नाही. गरज पडली तर घरात घुसून मारतो. जय हिंद.